नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे आपलं नियर ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. आणि आपण आज मित्रांनो तारीख आहे 12 ऑगस्ट आणि आज असते मित्रांनो आजच्या म्हणजे उद्यापासून श्रावण सुरू होईल. तर आज आपल्या मराठी माणसाची असते गटारी. तर आज गटारी स्पेशल म्हणून आपल्याकडे आपले सबस्क्रायबर आहेत, खूप पाठी लागलेले. आपल्याला तर हा ब्रीडर विकायचा नव्हता, तर हा आपला तांबड्या रंगाचा ब्रीडर त्यांना आपण विकत आहोत. आणि कुठंतरी हा पण आपल्याला नुका होता, कारण की मित्रांनो आपल्याकडे कोंबडे फुल झालेले आहेत. आपल्याकडे कोंबड्यांच्या अनुमानाने म्हणजे जे मादी आहेत, मादींच्या अनुमानाने कोंबड्या कमी झालेल्या. तर आपल्याला पण हा विकायचाच होता, तर जाऊन दे. आज आपण याला आता विकायला चाललेलो आहेत. आता मी चाललो आहे डिलेवरी तिकडे पोचवायला. मित्रांनो आपला हा कोंबडा आता विक्रीला गेलेला आहे. आपल्या आत्या आहेत, त्यांना आपण विकलेला आहे. आणि आता आपण परत आपल्या घराकडे जाणार आहोत, आपल्याला कोंबड्या उघडायच्या आहेत. तर मित्रांनो कोंबडा पण विकला, कोंबड्या पण सोडून लावल्या. आणि पाहू शकता मित्रांनो कोंबड्या आपला हा घराचा पाठचा दरवाजा आहे, तिकडे इथे पाठी चरत आहेत. आणि आज मित्रांनो आमच्याकडे सण साजरा करतात, आपल्या इकडे सण साजरा करतात. तर मित्रांनो हे बघा, आपण आपल्यासाठी आणलेलं आहे मलाई पनीर. तर आपण मित्रांनो प्युअर शाकाहारी आहोत, आपण का नॉनव्हेज खात नाही. थोड्या वेळेसाठी आपण फ्रीझरमध्ये टाकलेलं आपण तर आता आपण याला पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवत आहोत. तर मित्रांनो आता आपण पनीरची भाजी बनवण्यासाठी हे काय आपल्या फळभाज्या आहेत ते आपण कापून घेणार आहोत. मिरच्या, टमाटर, कांदे वगैरे आपण बारीक चॉप करून घेणार आहोत, जेणेकरून आपण भाजी बनवू शकू. तर मित्रांनो आपण आता भाजी कापलेली आहे, सगळं मिक्स केलेलं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला दोन्हीकडे ध्यान द्यायला लागतं, कोंबड्यांकडे पण आणि भाजी कापण्याकडे पण. आणि मी तुम्हाला सगळे काही व्हिडिओ दाखवू शकत नाही मित्रांनो, कारण की मी एकटाच सगळी रेकॉर्डिंग करतो, व्हिडिओ क्लिपिंग मीच काढतो सगळी, त्यामुळे मी सगळं काही तुम्हाला दाखवू शकत नाही. तर एकीकडे मित्रांनो आपण भाजी बनवत आहोत आणि एकीकडे आपल्या कोंबड्या चरत आहेत. तर दोन्ही वस्तूंकडे आपल्याला ध्यान लावून पाहतात आपण. तर सर्वप्रथम मित्रांनो आपण लसूण टाकून घेतलेली आहे. लसूण चांगली लालसर झाल्यावरती आपण बाकीचे जे कांदे, टमाटर आणि शिमला मिरची जे काही चॉप केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकू. मित्रांनो बघा, आपण आता सर्व टाकलेलं आहे. आपण आता ह्याला चांगला तळून घेऊ. तर मित्रांनो कमी गॅसवरती आपण सर्व शिजत टाकलेलं आहे इकडे. आणि आता आपण हे पनीर कापायला घेऊ. तर मित्रांनो आपण पनीर बारीक करून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो हा जो पीस आहे ना, तो आपण आपल्या जिमीला टाकू. आपण जिमीला टाकलेला आहे. जिमीने तो 1 सेकंद पण लागू दिले नाही संपवायला. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे आणि थोडा पनीर पण चांगला शेकून घेऊ. त्यामुळे कसं आहे मित्रांनो, पनीरला थोडा कडकपणा येईल आणि थोडा क्रिस्पी होईल पनीर. तर चला, तर मित्रांनो सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता. आणि आता याच्यामध्ये थोडं पण पाणी टाकू. तर तुम्ही पाहू शकाल मित्रांनो मस्त असा कलर आला आहे आपल्या पनीरच्या भाजीला. आणि मित्रांनो ही कुठली स्पेसिफिक पनीरची भाजी नाही, ही आपली गावठी स्टाईलची पनीरची भाजी आहे. आणि आपण ही आपल्या गावठी स्टाईलमध्ये बनवतात. म्हणजे असा कुठला शाही पनीर, मटर पनीर असा काहीच आयटम नाही. जी आपली गावठी पद्धतीने आपल्याला जे काय बनवता येईल तर त्या पद्धतीने आपण ही केलेली आहे. तर
पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असा कलर आला आहे. तर मित्रांनो पाहू शकता पाणी टाकल्यानंतर सुंदरसा असा कलर आला आहे, अरोमा सुटला आहे मित्रांनो याला. आणि ह्याला आपण आता थोड्या वेळेसाठी ना झाकण टाकून शिजायसाठी ठेवणार आहोत आणि नंतर कोथिंबीर गार्निश करून याला परत आपला हा पूर्ण तयार होईल. तर मित्रांनो आपण तिकडे पनीरची भाजी बनवत होतो आणि इकडे आपल्या कोंबड्या सुंदरपणे चरत आहेत. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, आपल्या आजीला ना अशी प्रॉपर अशी पनीरची किंवा अशा भाजी बनवता येत नाही. त्यामुळे आपण थोडी आजीला मदत करत होतो. व्हिडिओ काढण्यामागचा हेतू मित्रांनो हाच होता. तर तुम्ही म्हणाल की आपण कुठल्या तरी भलत्याच टॉपिकवरती आलो. आणि तर तुम्हाला ह्या टाईपचे व्हिडिओ आवडले असतील किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो आपण पुढचे व्हिडिओ असे नक्कीच बनवू. तर तुमचे त्यासाठी मित्रांनो चांगले कॉमेंट पाहिजेत. मित्रांनो आपल्या भाजीला शेवटचा आपला जो टच होता तो दिलेला आहे आपण. आणि आता भाजी पूर्णपणे तयार आहे आणि आपण आता तिला नंतर आपण कोंबडे टाकल्यानंतर खाऊ आणि तुम्हाला नक्कीच चव सांगू कशी चव आहे याची. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण मला कमेंट करा. आपण याची रेसिपी पण तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तर मित्रांनो पनीरची भाजी तर आपली बनवून झालेली आहे आणि कुठेतरी मित्रांनो आपल्या व्हिडिओची क्वालिटी जरा कमी येते, कमजोर येते जरा. तर मित्रांनो काल ना आपण व्हिडिओ पाहत होतो आणि त्यावरती ना एक आपल्या ताईंचा कमेंट आलेला, नाव मी घेणार नाही. तर आपल्या सबस्क्रायबर आहेत त्या, आपल्याला त्यांनी कमेंट केलेला की आमची जी अंडी रावणावर ठेवलेली ती फुकट गेली असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे ती व्यर्थ गेली, त्यातून पिल्लं नाही निघाली. तर मित्रांनो 4-5 कारणं आहेत मित्रांनो ह्याची. तर खास करून मित्रांनो हे आपले नवीन कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी सांगणे. तर सर्वप्रथम कारण मित्रांनो, आपण कुठली कोंबडी रावणावर ठेवत आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आपण जर नवीन तलंग म्हणजे जी फ्रेश असते तलंग म्हणजे ती पायलट खूर म्हणजे पहिल्यांदाच अंड्यावरती बसलेली असते तर तिला एक्सपिरियन्स नसल्यामुळे, अनुभव नसल्यामुळे तर ती मित्रांनो खूप कमी पिल्लं काढते. त्याच्यानंतर दुसरे कारण मित्रांनो, जे टेम्परेचर असतं, जे आपण जेव्हा त्यांना रावणावरती ठेवतो तेव्हा टेम्परेचर एक असतं. त्या टेम्परेचर न मिळाल्या म्हणजे त्या अंड्यांना तो त्या प्रकारचा टेम्परेचर नाही भेटला तरीसुद्धा अंडी नाही होत. आणि कधीकधी ओव्हर टेम्परेचर असला तर ते अंड्यात आतमध्ये सगळं पाणी होतं, त्यातलं जे काय पिंड असतं ते पूर्ण पाणी होतं त्याचं. आणि तिसरं कारण मित्रांनो असं आहे की कधीकधी काय होतं, आपण आपल्याकडे म्हणजे माद्या जास्त असतात आणि नर कोंबडे जास्त असतात. त्यामुळे काय होतं आपल्या अंड्यामध्ये फर्टाईल म्हणजे अंडी चांगली फर्टाईल होत नाही, त्यामध्ये जीव तयार होत नाही आणि त्यामुळे काय होते ते अंडी त्यामधून पिल्लं निघत नाहीत. ज्या अंड्यामध्ये जीव नसल्याकारणाने तिकडनं पिल्लं निघत नाहीत. तर मित्रांनो कुठे नाही, इथपर्यंत आपण हा व्हिडिओ थांबूया. व्हिडिओमध्ये खूप काही तुम्हाला दाखवले. आज आपला कोंबडा गेला, आज आपण तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवली. आणि मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच आणि आवडला असेलच. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात मेन मित्रांनो बघा तो कोंबडा पण ओरडून सांगतो मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, सुखी राहा. आणि हा मित्रांनो सर्वांना दीप अमावस्या म्हणजे अर्थात आपली गटारी जी काय गटारी पौर्णिमा आहे, गटारी अमावस्या, तर याच्या हार्दिक शुभेच्छा. चला बाय बाय.